असा फटका, रॉकेट लॉन्चर असा फटका. संघाचं खातं खोललंय. श्री गणेशा झालेला आहे. एक धाव. उत्कृष्टाचा फटका आणि जेल बाद. तसाच धावचीत होता वाचलेला त्या रिया. धाव संख्या झाली होती 2. खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. मागील वर्षाचा फायनलिस्ट संघ म्हणजे ऍडमिन डिव्हिजन. आणि उत्कृष्टाचा फटका कार्पेटच्या साह्याने येतो. हेमेवाडे चौका वापरला. काहीसा क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना आमचे हरीश कीर्तिकर. धाव संख्या झाली होती 3 बाद 6. आणि उत्कृष्टाचा फटका. महागडा असं षटक. धाव संख्या झाली ती 16. दोन्ही तगड्या टीम आहेत आणि चांगली मॅच होणार आहे. त्यात डाऊटही नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर मेट्रोपिया या संघाची धाव संख्या झाली होती म्हणजे 3 बाद 16. तसेच अपर्णाही आपल्या वैयक्तिक 15 धावसंख्येवर अजूनही मैदानावरती सज्ज आहे. एकदा जोरदार टाळ्या अपर्णासाठी. खूपच सुंदर अशी फलंदाजी. सीमारेषा पार 2 रन डिक्लेअर आहेत. कृपयाची नोंद घ्यावी. धाव संख्या झाली होती 18. उत्कृष्टाचा फटका लेगच्या दिशेने टोललाय मात्र त्यावरती मिळतोय फक्त 1 धाव. धाव संख्या झाली होती 19. रिया इज प्लेइंग व्हेरी वेल. आणि आता मात्र निर्धाव चेंडू खूपच सुंदर गोलंदाज रेश्माईच्या माध्यमातून. छान बॉल, छान किपिंग आणि दोन्ही संघ छान. मेट्रो आणि ऍडमिन. रेश्माईचा पुढील चेंडू सामोरे होतो अपर्णा. आणि उत्कृष्टाचा फटका. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. फटका रोखण्यात यश मिळालं ते रेश्माला. आणि हा बुलेट शॉट होता आणि त्याच पद्धतीने बुलेट त्यांनी बॉल अडवलेला नव्हता. नक्कीच बाउंड्री होता. गुड शॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि रिया सीझन स्ट्राइक. लेट्स सी व्हॉट शी डज फॉर द नेक्स्ट डिलिव्हरी. धाव संख्या झाली ती 20. उत्कृष्टाचा फटका. आणि आमच्या एम्पायर 1 धाव मिळते.
या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली होती 21. उत्कृष्ट असा फटका आणि थोडस सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने. कीपरनी त्यांच्या क्रीजच्या क्षेत्ररक्षकाकडून काही क्षेत्रामध्ये बॉल पकडल्यामुळे त्यांना नो बॉल दिलेला आहे. कृपया नोंद घ्यावी. एसटी रक्षकाकडून झालेली ही चूक संघासाठी नो बॉल. धाव देऊन स्कोर प्लीज 24. द स्कोर इज 24 फॉर मेट्रो पीआययू. मेट्रो पीआययू संघाची धावसंख्या झाली होती 24. पाटीता यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या रिया. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हा अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे. उपासना
मानावं लागेल ते मेट्रो पीआय संघाला. उषा यांचा पुढील चेंडू, सामना करतील पूजा. अतिशय सुंदर असा आहे तो आणि रक्षकाने लेगिनी अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन यष्टिरक्षणाचं आउट बिहाइंड द स्टंप्स. All line to MMR. हा MMRDA चौकार. करतार सिंग. चला लास्ट बॉल. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू घेऊन येतात उषा. शेवटचा चेंडू, सामना करतोय तो मेट्रो पीआयचा फलंदाज. आणि या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरदार फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून. आणि एक धाव घेण्यात यश आलं. 33 विन कंपल्सरी चेस.
संघाचं खातं खोलतंय अवांतर धाव संख्येने. पहिला व्हाईट बॉल. हा नक्कीच ही मॅच मजेदार होणार आहे, दमदार होणार आहे आणि चांगली होणार आहे. पैसा वसूल मॅच होणार. मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन्स ऍडमिन डिव्हिजन या ठिकाणी खेळ करताना मेट्रोपिया या संघासाठी आणि उत्कृष्ट असा फटका कार्पेटच्या साह्याने टोलवलेला. मात्र त्यावरती एक धाव मिळते वर्षाईला. धाव संख्या झाली होती 2. खूपच सुंदर अशी फलंदाजी. एक बॉल 2 रन. आणि उत्कृष्ट असा फटका लॉंगॉफच्या दिशेने चौकार. आणि उत्कृष्ट असा फटका. अरे तगडा शॉट आणि तगडा शॉट चौकार. तीन चेंडू शिल्लक आहे अजूनही. धावसंख्या झाली होती 10. तसं पकडू नका तुम्ही. एक तर कंटिन्यू किंवा ब्रेक द्या. टोटल 11 मॅच आहे. ऐका 11 मॅच आहे. आपण जर अवांतर धाव ऍडमिन डिव्हिजन संघाला एक धाव अतिरिक्त मिळते. धावसंख्या झाली ती 11. लीगला अजून वेळ लागेल. 2 वाजणार लीगला. 2:15 वाजले. आता किती वाजले? 1 वाजलाय. हा आता 1 वाजला. आता ही मॅच 1:15 होईल. 1:15 संपेल. दुसरी मॅच 2ला संपणार. मग 2ची परत काउंट केला संपणार. उत्कृष्ट असा फटका ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. मात्र त्यावरती एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली होती 12. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. नाही नाही. 1-2 खेळूया. नाही नाही. मग कंटिन्यूच खेळ. मग त्यांना जेव्हा जेवू दे. तोच आहे ऑप्शन. दुसरा ऑप्शन नाही आपल्याला. उत्कृष्ट असा फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. मात्र मिळते एक धाव. अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली होती 13. जेवू दे. प्रशासन पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बिनबाद 13. एक काम करा. जेवढे कॅप्टनला बोलवा सगळ्यांना. उत्कृष्ट असा फटका. विराट कोहली. विराट कोहली बोलतात. सुंदर साथ त्यांना देताना वर्षा प्रत्येक चेंडूवर धाव घेत त्यांना ते स्ट्राइक चेंज करून नम्रतेला स्ट्राइक देते ते वर्षा. आणि नम्रतेच्या बॅट मधून जोरदार फटक्यांची आतषबाजी या ठिकाणी होताना पुन्हा एकदा नम्रता सज्ज आणि पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बॉल जातो लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र मिळते एक धाव. अतिशय सुंदर अशी फलंदाजी नम्रता यांच्या बॅट मधून. धावसंख्या झाली होती 21. बिनबाद 21. अजूनही ऍडमिन डिव्हिजन या संघाची सलामीची जोडी मैदानावर सज्ज. खूपच सुंदर अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर. आणि उत्कृष्ट चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण.
धावसंख्या झाली ती 22. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. दुसराच षटक. 15 चेंडू आणि 12 धावांची गरज. खूपच सोपं असं समीकरण करून ठेवलं ते म्हणजे नम्रताईने आपल्या संघासाठी. खूपच सुंदर असं फलंदाजीचं प्रात्यक्षिक नम्रता हिच्याकडून आपल्या संघासाठी खूपच सुंदर आणि उत्कृष्ट असा फटका पुन्हा एकदा येतोय. सिक्सर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्त झालेला आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता सांगितलं नाही ना, नाही तर आपण मगाशीच अनाउन्समेंट केली असती. पुन्हा एकदा नम्रता स्ट्राईकवर सज्ज होताना पुढील चेंडू भक्ती यांचा सामना करेल ती नम्रता. भक्ती यांचा पुढील चेंडू नम्रता सामना करताना आणि हा पुन्हा एकदा एक फर्स्ट चेंडू काहीसा न कळलेला हा चेंडू निर्धाव चेंडू भक्ती यांच्याकडून. भक्ती यांच्या पुढील चेंडू सामना करतात त्या नम्रता आणि हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु केवळ एक धाव घेण्यात यश येते ते प्रशासन विभागाला. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 धावांवर. स्कोर इक्वल झालेला आहे. कंपल्सरी चेसिंग मात्र या स्पर्धेचा नियम आहे. केवळ एका धावेची आवश्यकता प्रशासन विभागाला आणि वर्षा यांच्या बॅटमधून हा जोरदार फटका आणि एक धाव घेण्यात यश आलंय आणि हा सामना प्रशासन विभागाने जिंकलेला आहे तो म्हणजे केवळ नम्रता यांच्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर.
लाईव्ह आहे